आज अभिनव परिवारातला एक आगळा वेगळा सोहळा संपन्न होतोय. त्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात ज्यांचा सहभाग आहे ते धावपळ करीत येणारच, आपल्याला भेटणारच. या नात्यातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीशी आपला म्हणून एक स्वतःचा असा संबंध प्रत्येक माणसाशी संपादित केला, प्रस्थापित केला. ते आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, मार्गदर्शक या नात्यानं सुद्धा ज्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करीन. त्यापेक्षा पण एक वेगळं आहे, पण मी आज ओघानं बोललो तर ठीक, पण मी मार्गदर्शक या नात्यानंच त्यांच्याकडं आज इथे बघतोय. केवळ माझीच नाही, आपल्या सर्वांचेच. आरोग्य क्षेत्रातील जितकं पावित्र्य त्यांनी जपलं तितकंच पावित्र्य समाजकारणात सुद्धा जपलं. राजकारण केलं, पण राजकारणापेक्षा समाजकारण अधिक केलं. राजकारणातलं सुद्धा एक वेगळं पावित्र्य जपून आपली प्रतिमा जनमानसामध्ये निर्माण केली. ते आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब. या ठिकाणी मार्गदर्शक हाही शब्द अपुरा पडेल. ज्यांच्याबद्दल मी बोलतोय सर अधिक समजून घेतील, श्रीनिवास एलमामे सर. सावंतसाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर कोणत्या नात्यानं मी बोलावं, पण मी त्यांना गुरुस्थानी मानतोय. हे मी अनेकदा सांगितलेलं आहे. ज्यांनी मला सार्वजनिक जीवन शिकवलं, ज्यांनी आंदोलन शिकवलं, घोषणा द्यायला पण शिकवलं आणि आंदोलनाचं नेतृत्व करण्याची क्षमता पण माझ्यात निर्माण केली, ते अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आंदोलनाच्या व्यासपीठावर शोभून दिसणारे एक आंदोलक आदरणीय दशरथरावजी सावंत साहेब. व्याख्यान, बोलणं, वेगवेगळ्या कारणाने विविध क्षेत्रावर ज्यांनी आपली ओळख महाराष्ट्राला करून दिली, त्यात विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज असोत, विवेकानंद असो, माझे त्यांचे मतभेद आहेत, पण सावरकर सुद्धा असो, या सगळ्यालाच न्याय देण्याचं काम ज्यांनी स्वतःच्या वक्तृत्वानं केलं ते आदरणीय एझेड देशमुख सर, आदरणीय कचरू पाटील सेटे, शिवाजीराव नेहे. पाठीमागं बसलेली सर्वच जण मला माफ करतील, त्यांनी करावं, कारण वेळेत कार्यक्रम सुसंपन्न करतोय. मागं पाहावं आणि मग मुखातनं बोलावं ही मला औपचारिकता वाटते. म्हणून मागे न पाहता सर्वांचाच, जे माझ्या खांद्याला खांदा देऊन लढले, ज्यांनी माझ्यावर अपार प्रेम केलंय, असे सर्वच मान्यवर. त्यामध्ये गजेसरांचा उल्लेख मात्र वेगळा करावा लागेल. साहित्याचं क्षेत्र असो, राजकारणात मूल्यांचं म्हणून एक वेगळं अशा प्रकारचं महत्त्व असो, की माणूस म्हणूनच स्वतःला एक वेगळं अशा प्रकारचं स्थान असो, ते ज्यांनी निर्माण केले ते आदरणीय गजेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती सुमन नवले समोर आपण सर्वच जण, ज्यामध्ये पंडू मामा मागं असले की असं होते, मागं पाहता पण येत नाही, आमचे मामा आहेत. मी मामा म्हणायला लागल्यानंतर जवळजवळ दोनही तालुक्यामध्ये आता त्यांना मामाच म्हणतात सगळेजण. पण आमच्या कुटुंबाला हातभार लावण्यामध्ये, कुटुंब उभं करण्यामध्ये आणि विशेष करून व्यापारी क्षेत्रात आम्ही पदार्पण केलं, त्या व्यापारी क्षेत्रामध्ये ज्यांचं बहुमोल सहकार्य आमच्या परिवाराला लाभलंय ते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंगजी घुले मामा. बाकी फैजान आपल्या सर्वांच्या नावाचा उल्लेख मी मुद्दाम
टाळीत नाही आहे, पण शिल्लक काहीतरी नावं राहतील. राजूरवरून आलेले पत्रकार या नात्यानं खरंच पहिल्यांदा मला स्थान ज्याने वृत्तपत्रात दिलं ते श्रीनिवासजी इल्मामे सर. त्याबरोबर माळवे साहेब इकडे व्याहीबो आहेत, तुम्हाला काही ओळख नसेल, उदयजी माळवे. बाळासाहेब प्राचार्य देशमुख सर, प्रकाश, त्याशिवाय श्रीयुत आभाडे, श्रीयुत नवले, पाठीमागं पण सगळीच मान्यवर मंडळी आहेत जी कार्यकर्ता म्हणून सदैव माझ्याबरोबर माझ्या पाठीशी कायम उभे राहिलेत. डॉक्टर जयश्री देशमुख मॅडम, अल्फोन्सा मॅडम, सर्वच प्राचार्य, विभाग प्रमुख आणि सर्वच शिक्षक वृंद, बंधू भगिनी, व्यासपीठावरची सगळी माणसं जी होती. इंद्रभान, तुम्ही ते गीत माझ्यासाठी गायले असा माझा मुळीच समज नाही आहे, पण जे गीत तुम्ही गायलेलं आहे त्या गीताचे सगळे मानकरी आज व्यासपीठावर आहेत. माझ्या फार आवडीचं गीत आहे, त्यामुळे तुमच्या ह्या गीतानं या सगळ्याच कार्यक्रमाला एक वेगळी विशेष अशा प्रकारचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. तुमच्याबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्या हृदयाची स्पंदनं आणि तुमच्या सर्वांच्या माझ्याबद्दलच्या असलेल्या भावना यात मी काही पण फरक करत नाही. मी इथपर्यंत पोहोचलोय, ज्यांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत त्यामध्ये तुम्हा सर्वांचा सहभाग आहे. मुलींच्या नात्यानं आहेत, बहिणींच्या नात्यानं आहे, भावांच्या मुलांच्या नात्यानं आहे. जगावेगळी एक संस्था उभी राहावी अशी ही संस्था तुम्ही उभी केली. कुणीतरी एक आपल्या पुढे चालणारा एक म्होरके असतो, मी केवळ त्या भूमिकेतला एक माणूस आहे. सायंकाळची पाखरं अशी हवेतून उडून जाताना तुम्ही सर्वांनी पाहिलीत. पुढे एक जण असतो आणि पाठीमागं कवायतीसारखे एका विशेष शिस्तीमध्ये पाठीमागची सगळी पाखरं पुढच्या त्या पाखराच्या पाठीमागं चालत असतात. आपले पंख फडकीत अवघ्या अवकाशामध्ये त्या शिस्तीनं, त्या कवायतीनं ते मागे मागे येत राहतात. तुम्ही सगळे त्यातले आहात. अतिशक्तीपूर्ण मुळीच नाही, अंतःकरणातले भाव मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतोय. कोणताही एक माणूस कधी पण मोठा नसतोच, कधी पण नसतो. त्याच्या पाठीमाग कितीतरी माणसांची शक्ती उभी असते, असंख्य माणसांची शक्ती उभी असते. त्या शक्तीचं तो प्रतीक ठरत असेल, पण त्याच्या ठायी जे बळ निर्माण झालेलं आहे ते सगळं कितीतरी माणसांच्या केवळ प्रेमातून, त्यांच्या कष्टातून, त्यांच्या निस्सीम अशा प्रकारच्या एका श्रद्धेनं तो परिवार उभा राहतो. मी आमदार आणि खासदार हे दोन पद सोडता असं एकही पद नाही की मी ज्याच्यावर काम केलं नाही. अकोल्याच्या ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत, अकोल्याच्या सोसायटीपासून तर दादांच्या नेतृत्वाखालच्या सहकारी साखर कारखान्यापर्यंत सगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी या तालुक्यातील लोकांनी मला दिली. अनेक सहकारी संस्थांवर मी गेलो. कम्युनिस्ट पार्टीचा सूचक आणि अनुमोदक नसताना सुद्धा मला सूचक अनुमोदक मिळायचे आणि मी निवडून पण यायचं. हे माझं कर्तृत्व नाही आहे, हे प्रेम अकोले संगमनेर तालुक्यातल्या तमाम जनतेचं आहे, रयतेचं आहे. हे मी कधी पण विसरणार नाही. मी कायम त्याची आठवण ठेवेल, हृदयात साठवून ठेवेल. माणूस प्राणवायूवर जगतो हे मुळात मला अमान्य आहे. हां, ते कदाचित शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे, त्यात वाद नाही. पण माणूस केवळ श्वासोच्छ्वास घेतो
म्हणून तो जिवंत असतो असं पण नाही. श्वासोच्छ्वास घेतात, माणसासारखे असतात, पण ते माणसं नसतात. आम्हाला माणूस पण द्यायचं काम ज्यांनी केलं ते सगळे ह्या तालुक्यातील तमाम रयत आहे. पण आमच्या जीवनाला आकार देण्याचं काम ज्यांनी केलं ते माझं भाग्य आहे की फार मोठ्या महनीय व्यक्तींच्या पर्यंत मला पोचता आलं. म्हणजे एका पुस्तकामध्ये मी सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ते कॉम्रेड गोविंदराव पानसरे असो, कॉम्रेड माधवराव गायकवाड असो, श्रद्धेय भाऊसाहेब थोरात तथा दादा असो, आदरणीय कॉम्रेड पी.बी. कडू पाटील तथा आप्पा असोत, रावसाहेब शिंदेसाहेब असोत, आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, ज्यात विशेष उल्लेख या ठिकाणी मधुकरराव पिचड यांचा पण करील, सावंतसाहेबांचा परत करील. तांबेसाहेब यांच्याशी वेगळंच एक बंधुत्वाचं नातं पहिल्यापासून राहिलं. राजकारणाच्या पेक्षा समाजकारण वेगळं आहे हे पहिल्यांदा जर महाराष्ट्राला कुणी सांगितलं असेल तर ते डॉक्टर सुधीरजी तांबेंनी सांगितलं. जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आपल्या या कॅम्पसमध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याचे कितीतरी कार्यक्रम होऊन गेले. तुम्हाला ते सगळे ज्ञात नसतील कदाचित, पण जय हिंद लोक चळवळ हे अनेकांच्या मुखावरचं, ओठावरचं अशा प्रकारचं एक आंदोलन ठरलं, ज्या आंदोलनानंच महाराष्ट्राला डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब परिचित झाले. धाकट्या भावा इतकं प्रेम मला श्रद्धेय बाळासाहेब थोरात साहेबांनी दिलं. फार थोड्या काही महिन्यांनी ते मला वडील आहेत, पण दादांनी जेवढं प्रेम केलं तितकंच प्रेम बंधू या नात्याने त्यांनी पण माझ्यावर केलं. आदरणीय लामटे साहेबांना मी मुद्दाम सांगू पाहिजे, असा तालुका आणि अशा तालुक्यातलं राजकारण लोप पावलं नाही पाहिजे, ते कधीच लोप पावू नये. सावंतसाहेबांनी आणि मी 2 ऑक्टोबर साल मला आठवत नाही, पिचड साहेबांनी वाशेऱ्याला सुगावला जमीन घेतली आणि गांधी जयंतीच्या दिवशी सावंतसाहेब आपण त्याविरोधातलं एक आंदोलन केलं. त्यानंतर दीपावली आली. श्रद्धेय दादा प्रत्येक दीपावलीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अमृतेश्वराला जायचे. आम्ही सगळीच निघालो. माझ्या गाडीमध्ये संचालक माझे सगळे ज्येष्ठ सहकारी होते. पिचड साहेबांचा बंगला जवळ आला आणि त्यांनी ती खपली हळूच काढली. मला म्हटले, भाऊ सावंतसाहेबांनी तुम्ही नसतं आंदोलन केलं तर आत्ता गेलो असतो की आपण पिचड साहेबांना भेटायला. मी म्हटलं का नाही भेटता येणार, आपल्याला आत्ता पण भेटता येईल. ते म्हणे बापरे, आणि काही अवमान अपमान झाला तर? म्हटलं ती शक्यता अजिबात नाही. या तालुक्यामध्ये तसं घडणं शक्य नाही. आम्ही गेलो आणि या मधुभाऊ या 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 उभे राहून ही माया लोकप्रतिनिधींनीच देणं. लामटे साहेब आपण त्याच अनुरोधानं सगळ्यांच्या बरोबरचा संबंध ठेवला आहे. मी काही विधानसभेला त्यांचा प्रचारक नव्हतो, पण कोणतंही काम द्या, राजकारण आणि लोकप्रतिनिधित्व याची व्याख्या समजून घेऊन काम करण्याची एक परंपरा या तालुक्याला आहे. फार मोठा वारसा आहे, त्याच्या पाठीमागे ज्वलंत इतिहास पण आहे. हा सगळा इतिहास आज लोकप्रतिनिधी जपतायत, पण सगळेच राजकारणी जपतात का हा वादाचा विषय होऊ शकतो. मनातलं बोलायचं म्हणून हे बोललोय, कोणाला दुखवण्यासाठी नाही. मला फार वेळेला ओठावर हे गीत कायम येतं की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, पण तो काही सापडत नाही. आज 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 गर्दीत पुढाऱ्यांच्या कार्यकर्ता शोधतो मी, पण तो कुठे पण सापडत नाही. ही आजची परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीतून पुढे जायचं आहे आणि ते जाण्यासाठीचा प्रयत्न निश्चितपणाने करावा लागेल. मी आज या ठिकाणी हे जाणीवपूर्वक स्पष्ट करू पाहतो. तो एक दिवस आहे जो दिवस मला आठवतोय, दुपारची वेळ होती. श्रद्धेय दादांनी त्यांच्या ऑफिसमध्ये मला बोलवलं होतं.
तेच एकटे होते आणि समोर मला बस म्हटले. बसलो. त्यांचा पहिला प्रश्न होता, किती काळ ही भाषणं करणार आहे? टोकाचं बोलतो, टोकाची भाषणं करतो, क्रांतीची भाषा करतो, रक्तरंजित क्रांतीची भाषा करतो. जरा सांग बरं मला, म्हणे क्रांती म्हणजे तरी काय? मी म्हटलं की सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सर्वार्थानं जे परिवर्तन होतं त्याला मी क्रांती संबोधतो. ते मला म्हणे, सोव्हिएत रशियाच्या क्रांतीचं काय झालं, चीनच्या क्रांतीचं काय झालं, फ्रान्सच्या क्रांतीचं काय झालं, जर्मन राज्यक्रांतीचं काय झालं? प्रत्येक ठिकाणी क्रांतीला प्रतिक्रांती झाली. म्हणून माझी तुला सूचना आहे, जे करतोय ते कर, आंदोलन कर, जे करायचं ते सगळं कर. पण समाजातलं काही परिवर्तन तुझ्या परीनं तुला करता येत असेल तर तू सहकार आणि शिक्षण या क्षेत्रात तू काम कर. तो माझ्या जीवनाला दिशा देणारा तो पहिला प्रसंग होता. 1992 हे ते साल होतं आणि त्यातून अभिनवची स्थापना पण झाली आणि प्राचार्य रमेशचंद्र खांडगे सर यांनी नेतृत्व केलं. जिथे नवी नवलेवाडी आहे, मधुबन हाऊसिंग सोसायटी आहे, 14 विद्यार्थी देशमुख मॅडमने सांगितलं आणि दादा उद्घाटक होते. टाईपरायटर घेऊन आले होते. तुम्हाला आज भेट देतो टाईपरायटर. त्यावेळेला काय आपल्यासारखं DTP वगैरे काही नव्हतं. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की कुठं कुठं फिरलाय, मला माहिती आहे. तू आठरे पाटलांकडे गेला. आठरे पाटील म्हटले, या फंदात पडू नको. कितीतरी ठिकाणी तू पोहोचला, ते सगळं मला माहिती आहे. पण तू काही सगळेच नाही म्हटले असले तरी घाबरू नको. भाऊसाहेब तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यातून जून महिन्यामध्ये 14 की 16 तारीख मला आता आठवत नाही आहे, 14 तारखेला 14 विद्यार्थी आणि थोरात साहेबांनी त्यावेळेला केलेलं उद्घाटन. इथपर्यंत तिथून पुढचा अभिनवच्या सगळ्या प्रवासाला तुम्ही साक्षीदार आहात. कमी वेळेत भावना व्यक्त करणं एवढंच आज माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. पण नदीचा प्रवाह नदी ठरवते त्या चाकोरीतनं वाहतो. पण अशाही काही माणसांचं जीवन असतं की त्या नदीच्या चाकोरीप्रमाणे सतत प्रवाहित म्हणून वाहत नाही. ती काही माणसं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपला प्रवास सुरू करतात. सावंतसाहेब आहेत त्यातले एक आणि आम्ही त्यांचे अनुयायी पण. त्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या प्रवाहाला परत भान येऊ देणं आणि एक नवं समाजकारण, एक नवं राजकारण दादांनी त्यावेळेला आम्हाला शिकवलं. संस्था कशा चालवाव्यात हे पण शिकवलं, प्रशासन पण शिकवलं. त्यातून आम्ही घडत गेलो. एकदा मला दुपारचा फोन आला, पळत ये. मी म्हटलं, पळत काय झालंय? तू ये तर खरं पळत. आम्ही गेलो तेव्हा त्यांना नगरचे ते देशमुख साहेब म्हणून साहेब होते, इतिहासकार. हो, अभिजित की असं काहीतरी नाव होतं. निजामशाहीच्या बखरीतली मोजकी फाटलेली पण अशी काही पानं फक्त टेबलवर होती. आणि जणू काय मला फार मोठं धन लाभलंय. मला म्हणे, पाय पाय हे पाय काय मिळालंय? म्हटले, पाय. ती निजामशाहीची ती बखर होती जिच्यामध्ये संगमनेर निजामशाहीचं एक केंद्र होतं. आणि मुर्तुजा याचा जो काही शहाजीराजांनी त्यावेळेला त्याला आपण स्थापित करावं, राज्याभिषेक असं आपल्या प्रेमगिरीच्या किल्ल्यावर केला. ती सगळी माहिती त्यात होती. दादांचा फार समज होता की मला साहित्यातला फार वेड आहे. पण मी वाचक होतोही खरं आहे, पण साहित्यातलं वेड काही फारसं नव्हतं मला. पण सर्वांगानं एखाद्या व्यक्तीला सजवावं तशा प्रकारानं सजवायचं काम त्यांनी केलं. सावंतसाहेबांचं भाषण नंतर व्हायचं आंदोलनात. ते आंदोलन तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल की भंडारदऱ्याच्या पाण्यावर अकोले संगमनेर तालुक्याचा हक्क हा प्रस्थापित झालाच पाहिजे. त्या चळवळीचं स्वरूप इतकं पेटलेलं होतं की सगळे आमचे पत्रकार मित्र
त्यावेळेला परवरीचं पाणी पेटलं हेच हेड देऊन बोलायचे. सावंतसाहेबांनी आम्ही त्यावेळेला त्या सगळ्या चळवळी केल्या. कितीतरी चळवळींचं नेतृत्व सावंतसाहेबांनी केलं. अजून ती वाक्य मला आठवतात. बोलताना ते इतकं असं बोलायचे, हा खरा प्रश्न आहे. ती त्यांची स्टाईल वगैरे मी जशीच्या तशी स्वीकारायचं. भाषणातला आशय पण, भाषणातला तो एक स्वतःचा म्हणून एक अंतर्यामी असलेला एक दम असतो माणसाला, एक तो पण. त्यांनी पण आम्हाला आंदोलन शिकवलं. नंतर आपल्या तालुक्यातले पिचर साहेबांसह सगळेच लोक त्या आंदोलनात सहभागी झाले. पण कितीतरी आंदोलनं अशी आहेत. विषयाकडे बोलतो की आंदोलनातला कार्यकर्ता बहुधा संस्थाचालक होत नाही. बहुधा तो रचनात्मक कामाऐवजी आंदोलनातच अधिक लक्ष देतो. आणि त्यात काही चूक आहे असं पण माझं मत नाही. आंदोलनासाठी त्याचं नेतृत्व करण्यासाठीच कदाचित त्यांच्या अंगी ते बळ निसर्गानं दिलेलं असेल. पण आंदोलन करता संस्थाचालक म्हणून मला पण घडवण्याचं काम ज्यांनी केलं. ज्या मातीत मी जन्माला आलो, ज्या गावात मी जन्माला आलो, त्या मातीत जन्माला आला की लाल बावटे की जय हे वेगळं सांगायची गरज कधीच नव्हती. त्यामुळे ती गरज माझ्याही बाबतीत कधी पडली नाही. ते इतकं तुफान होतं, इतकं वेड होतं की मला माझे मराठी शाळेतले शिक्षक सांगायचे, विशेष करून कोटकर गुरुजी वगैरे हे सगळे, तू हा बावळेपणा सोड म्हणायचे. आत्ता तुझा आजोबा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, त्याच्या धोत्राचा सोगा पकड. आणीबाणीची वेळ होती तेव्हा आमचे मामा सतीश खताळ पाटील हे तेव्हा महाराष्ट्र राज्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या पाठीशी जाय. पण मला कधी ती ओढ निर्माण झाली नाही. हा तालुका, ह्या तालुक्याची माती, ह्या तालुक्यातली रयत हिची ही शिकवण आहे. आज तुमच्या समोर मी असलो तरीसुद्धा अनेक संकटांचा सामना करीत करीत इथपर्यंत आलो. शेवटी मी आपल्या सर्वांशी बोलत असताना ही आठवण विसरून जाऊ शकत नाही. आज डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब व्यासपीठावर आहेत. 16 ऑक्टोबर 1997चा तो दिवस होता. सकाळीच मी आप्पांच्या म्हणजेच कॉम्रेड पी.बी. कडू पाटील यांच्या 75व्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी थोरात साहेब आणि रावसाहेब म्हस्के पाटील होते, त्यांच्याकडे मी चाललो होतो आणि मी अपघातग्रस्त झालो. मला समजतच नव्हतं काय घडलंय, कसं घडलंय. पण केवळ मी होतो, एक कार्यकर्ता होतो म्हणून मला उचलण्यामध्ये प्रचंड धावपळ त्या माणसांनी केली. संगमनेरच्या एका हॉस्पिटलसमोर गाडी उभी राहिली. त्याही अवस्थेत मी बोर्ड पाहिला आणि त्यांना सगळ्यांना म्हटलं की मला फक्त तुम्ही डॉक्टर सुधीर तांबेसाहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये सोडवा, इथे नको. सुदैवानं डॉक्टर साहेब होते. तो प्रसंग, त्या प्रसंगाचं वर्णन कदापि करता येणार नाही. मी वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य होती. पण अशा अवस्थेतनं मी ते सगळं बघत होतो. बाहेर 1000-2000 लोक, आतमध्ये डॉक्टर साहेब सगळे प्रयत्न करतात. रक्त इतकं लागत होतं की तत्कालीन आमदार थोरात साहेब हे पण मोटरसायकलवर, मामा लक्ष्मण कुठे होते त्यावेळेला चेअरमन, ते पण मोटरसायकलवर, तांबेसाहेब मोटरसायकलवर, मिळेल तिथून रक्त आणायचं आणि भरवायचं. खरं तर तिथेच त्यांनी मला जीवदान दिलं आणि नंतर पुढचा प्रवास हा संचिती हॉस्पिटलमध्ये झाला. आज माझ्या उजवा पाय शरीराला आहे याचं सर्व श्रेय थोरात साहेब आणि तांबेसाहेब यांना जातं. त्यांचा हट्ट होता की पेशंट पायासह हवा आहे. डॉक्टर संचिती म्हणत होते की आपण पेशंट वाचू, पाय काढून टाकू. पण डॉक्टर साहेब म्हटले की नाही, पेशंट तर पायासह हवा आहे. नंतर पुढे काही महिने गेले. पराग संचेती, सिनियर संचेती यानं मी म्हणायचं की डॉक्टर तो पाय काढून टाका, मी एका पायावर चालेल. पण फार दिवस झालेत, आत्ता वर्ष होऊन गेले, 1.5 वर्ष 2 वर्ष होऊन गेलेत. माझ्या मांडीची एक सर्जरी 2 वर्षाने परत झाली होती. प्रत्येक सर्जरीला आमदार साहेबांनी म्हणजेच बाळासाहेबजी थोरात साहेबांनी डॉक्टर उपस्थित असायचे. मी शुद्धीवर येईल तेव्हा ते परत जायचे.
मला भावना आवेगानं सांगावंसं वाटते की दीपावलीचा त्या 5 दिवसातला तो एक दिवस होता. सुमन आणि आम्ही दोघंच फक्त 332 नंबरच्या त्या खोलीमध्ये संचेती हॉस्पिटलला होतो. दीपावली डोळ्यासमोर येत होती आणि सायंकाळी 5 वाजता दरवाजा उघडला. थोरात साहेब आणि शरयू त्यांची कन्या हे दोघे आत आले. पिशवी ठेवली, बराच वेळ माझ्याबरोबर गप्पा केल्या आणि मग जातो म्हटले आणि निघाले. तेव्हा मी सुमनला म्हटलं की ती पिशव्या राहिल्या बघत्या. ते म्हटले त्या पिशव्या दीपावलीचं फराळ कांचननं घरी तयार करून तुम्हाला दिलं. तर इतकं प्रेमाचं अशा प्रकारचं सगळं जे काही सभोवतालचं वातावरण तयार होतं. नवलडीच्या मराठी शाळेतल्या मुलांचे प्रत्येकाचं पत्र यायचं मला. तालुक्यातले किती लोक आलेत, जिल्ह्यातले किती लोक आलेत. मला डॉक्टर म्हणायचे कोण आहेत तुम्ही, की दादासाहेब रुपवते यायचे, पिचरसाहेब यायचे, थोरातसाहेब यायचे, लालदिव्याच्या गाड्या यायच्या आणि पायात पायतान नसलेली माणसं खालून रडत वरती यायची. मला अजून तो कोतुळमधल्या सर्कलला मुस्लिम समाजाचा तो बांगड्या भरणारा माणूस अजून मला आठवतोय, माझ्या डोळ्यासमोर येतो. खालून रडत तो वरती यायचं. या माणसाने मला मात्र रडायला संधी दिली ना. आणि डॉक्टरांच्या बरोबर सुमननं पण हे अवश्य सांगितलं पाहिजे. मी मागे एकदा सांगितलं होतं की सत्यवान आणि सावित्री ही कथा काल्पनिक असेल, पण ही सत्यात होऊ शकते. ते रूपक जर विचारात घेतलं तर मला वाचवण्यात डॉक्टरसाहेब होते, थोरातसाहेब होते, सुमन होती. दादांचं सारखं असायचं की याला पाठव, ह्या डॉक्टरांना पाठव, त्यांना पाठव, त्यांना पाठव. असा हा सगळा प्रपंच करीत अभिनवपर्यंत आलो. आणि अभिनवला या तालुक्यातल्या तमाम पालक वर्गानं, तमाम नागरिकांनी, सर्वांनीच साथ दिली. भीती होती मनामध्ये. श्रद्धांजली पर अगोदर अर्पण करून त्यांचं नाव सांगेल की डॉक्टर कुमार सप्तर्षी, जे थोड्या दिवसात आपल्यातून गेले. ते दुसऱ्या की तिसऱ्या गॅदरिंगचे प्रमुख पाहुणे होते. मला म्हटले कॉम्रेड तू हे सुरू केलंय खरं, पण शेतकऱ्यांना जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या गोठ्यातली ढोरं आणि घरातली पोरं यातला फरकच कळत नाही. त्या पोरांना शिकवायला तू निघालाय. त्यांना अजून खिशातून पैसे द्यावेत आणि मग शिक्षण घ्यावं हे सूत्र जे मान्य करीत नाहीत त्यांच्या पाठीशी लागून तू ही संस्था चालवणार आहे. म्हणून मी म्हटलं की साथ सर्वांनी दिली आणि इथपर्यंतचा आपला प्रवास हा इथपर्यंत आपण आणला आहे. संकट अजूनही काय आपल्या हातात असं नाही आहे, चालू असतात, सदैव चालतात. पण सामाजिक जाणीवेतून आपण हे काम करतोय. तुम्हा सर्वांना अनेक वेळेला तुमच्याबरोबर बोलताना मी अनेक वेळेला म्हटलं आहे हे आपलं व्यावसायिक केंद्र नाही, हे आपलं एक सोशल स्वरूपाचं अशा प्रकारचं एज्युकेशनचं एक केंद्र आहे. आणि त्या दृष्टीनं लष्कर प्रमुख कदाचित श्रेय घेईल, पण अनेकांचा बळी जातो जे लढतात सरहद्दीवर, ते खरं तर श्रेय त्यांचं असतं. हे श्रेय तुमचं आहे, याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल किंतु नाही. हे श्रेय पालकांचं आहे, तालुक्यातल्या तमाम कार्यकर्त्यांचं आहे. आत्तापर्यंत आपलं लोकप्रतिनिधित्व केलं पिचर साहेबांच्यापासून तर लामटे साहेबांच्यापर्यंत या सर्वांचं आहे. या सर्वांनी कधीही कोणतीही उणीव आपल्याला लाभू दिली नाही. उलट स्वतःच्या कुटुंबातली मुलंसुद्धा लामटे साहेबांनी आपल्याकडे शिकवायला दिली. असा एकही कार्यक्रम नाही की पुष्पाताई लामटे हे आपल्या कार्यक्रमाला गैरहजर आहात, असा एक पण कार्यक्रम नाही, एक पण नाही. हे सगळं प्रेम, तीच एक शक्ती आणि त्यातूनच जे करता येईल तो करण्याचा आपला प्रयत्न सर्वांचा. मला खरं तर आपल्याबद्दल कोणी बोललेलं, स्तुती केलेलं आवडत नाही, पण तुमच्या सगळ्या भावनांचा आदर करणं हे माझं काम होतं. तुम्ही ज्या भावनेनं उत्कट अशा प्रकारच्या आपल्या अंतरीचे भाव शब्दांकित केले त्यांना मी साथ द्यावी, मी पण ते हृदयामध्ये साठवावं आणि तुमच्या अपेक्षांना पूर्ती म्हणून त्यासाठी आजचा हा सोहळा इथे संपन्न होत आहे.
मी आपल्या सर्वांच्या प्रती राजकारणाच्या साठीचा लाभ तर मुळीच घेऊ पाहणार नाही, पण सर्वांकडनं फक्त प्रेमाची अपेक्षा करील. आणि जे विधायक असेल तिथेच, जे विध्वंसक स्वरूपाचं असेल तिथं आपण नसू, पण जे समाजाच्या दृष्टीनं शाहीर वामनदादा कर्डक यांचं गीत जे काही इंद्रभानने गायलं, आपलं कर्तृत्व किंवा आपले प्रयत्न किंवा आपला संग्राम, आपला संघर्ष किंवा आपली धडपड, आपलं राजकारण हे खरं तर माणसाच्या त्याच्यासाठीचं एक गीत असावं. आणि असं एक गीत म्हणून जेव्हा तो कार्यकर्ता आपलं काम करतो तेव्हा आपोआपच अनेकांच्या हृदयात त्याला स्थान मिळतं. अव्याहतपणे हे काम पुढे न्यावं लागेल. परिस्थिती कितीही वाईट आली तरी हे काम पुढे चालूच ठेवावं लागेल. आपण चालू ठेवू हा निर्धार आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.